नमस्कार, मी सचिन पिळगावकर। या 21 नोव्हेंबरला मी आणि सुप्रिया जळगावला येतोय SD सीड स्कॉलरशिप डिस्ट्रीब्युशन सेरेमनी अटेंड करायला आणि सुरेश दादांचे आशीर्वाद घ्यायला। SD सीडच्या माध्यमातून जे शिष्यवृत्ती आपण मागील 17-18 वर्षापासून वाटतो, त्या कार्यक्रमामध्ये समाजातले जे कोणी मंडळी देऊ इच्छिते समाजाला, त्यांनी याच्यात जुडावं ही एक अपेक्षा होती आणि त्यासाठी आपल्या माध्यमातून समाजाला हे विषय जाऊ द्यावे, त्यासाठी आज हा प्रयोजन आपण केलेलं आहे। आणि 21 तारखेला सचिन पिळगावकर या ताई हे येत आहेत, ते पण त्यांच्या संवादातनं हे सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करण्याचा प्रयत्न करतील। त्यावेळी आतापर्यंत आपण जवळपास 16,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटलेली आहेत आणि त्यातनं जवळपास 3800 विद्यार्थ्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि जवळपास 50,000 विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन प्रशिक्षित करण्यासाठी आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे। नवीन लक्षात आलं आमच्या सगळ्या गव्हर्निंग बॉडीच्या सदस्यांना की विद्यार्थ्यांना करिअर, कारण ते शिकत असताना कोणतं करिअर घ्यायचं, त्यासाठी काय खर्च अपेक्षित आहे, या सगळ्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करणं फार आवश्यक आहे आणि ते आता नवीन आपण सुरू केलेलं आहे। त्याला आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण आपल्या गव्हर्निंग बॉडी जी आहे ते हे काम करायला सुरुवात केलेली आहे। अबाउट 600-650 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती वाटली जाईल। ती मला वाटतं 5,000 पासून 50,000 पर्यंत आपण ज्याची रिक्वायरमेंट असेल आणि ज्याला आपले गव्हर्निंग बॉडीने योग्य प्रकारे ते प्रोसेस केलेलं असेल आणि रेकमेंड केलं असेल, त्याला आपण देतो। कारण मी स्वतः तर कधी त्या बॉडीत गेलो नाही, पण हे निस्वार्थ भूमिकेतनं सगळ्यांचं मेरिटवर अप्लिकेशन जे येतात ते हे बॉडी बघते कमिटी। आज आपल्याला आनंद हा आहे की आज 16,000 विद्यार्थ्यांना आपण शिक्षणासाठी मदत करू शकलो। 4,000 विद्यार्थी आज त्यांचं शिक्षण संपूर्ण झालं आणि ते आपल्या जीवनात कुठेतरी प्रोफेशनल आहेत, नोकरी करतायत, काम करतायत आणि तेही त्यांच्या परीने समाजाला मदत करण्यासाठी या SD सीडला त्यांच्या पहिल्या सॅलरीतनं कधी कधी मदत करण्याच्या संदर्भातला प्रयत्न करत असतात।